नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जेतपाळ. मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. एमपीएससी प्रिलिमची परीक्षा झालेली आहे, आन्सर की सुद्धा आलेली आहे. आयोग कार्यक्षमतेने काम करते, आपल्याला सुद्धा कार्यक्षमता आपली वाढवावी लागेल. 2025 मध्ये जी चूक झाली आहे मुलांकडून ती आपल्याला करू द्यायची नाहीये, की रिझल्ट पर्यंत थांबले, अनिश्चिततेमध्ये त्या चर्चेमध्ये अडकून राहिले. मुख्य परीक्षा ही खूप मोठी संधी असते बघा, आणि ती दवडायची नसेल तर काही पर्टिक्युलर विषयांवरती चांगला होल्ड मिळवणं गरजेचं आहे, खास करून ज्या विषयांमध्ये रिलेटिव्हली खूप मोठं मार्जिन मिळवता येतं. सो त्या दृष्टीने मी काल डिस्कशन लेक्चर पण अपलोड केलेलं आहे की प्लॅन कसा असायला पाहिजे 3 ऑक्टोबरच्या मेन्स पर्यंतचा. त्यात मी सांगितलंय की पहिला महिना आपल्याला काय टार्गेट करायचंय, ऑप्शनल इथिक्स एसे टार्गेट करायचंय. तर त्या इथिक्स आणि एसेचे हे जे 500 मार्क आहेत ते खूप डिसेसिव्ह आहेत. यावर्षी पण दिसलं की काही लोकांनी इथिक्स आणि एसेवर खूप चांगलं काम केलं, खूप चांगले लिहिलं, त्यांना डेफिनेटली ऍडव्हान्टेज मिळणार आहे मेन्स मध्ये. सो तो ऍडव्हान्टेज आपल्या केसमध्ये पण वर्क करण्यासाठी या मध्ये काय बघा की आन्सर रायटिंगची स्किल, थॉट प्रोसेस या सगळ्या गोष्टी एकत्र लागणार आहेत, फक्त कंटेंट नाहीये. सो त्या दृष्टीने इथिक्स आणि एसेची लवकर तयारी आपल्याला सुरू करायची आहे. त्या दृष्टीने 8 जून पासून आपण इथिक्स आणि एसेची बॅच स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला इथिक्स आणि एसेची एकत्रित बॅच करण्याचा ऑप्शन आहे, किंवा जर समजा तुमची रिक्वायरमेंट आहे की मला फक्त एसे करायचंय किंवा फक्त इथिक्स करायचंय तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. या बॅच मध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नेचरची तयारी केली जाईल. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह का म्हणतोय मी, तर तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजे जसं की हे निबंधाचं माझं पुस्तक आहे, निबंध कोश विचार विमर्श, याच्यासोबत आणखी काही कंटेंटचे इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड केल्या जातील. कंटेंट लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला इतकं मिळेल की जे मोर दॅन सफिशियंट असेल. त्यानंतर इथिक्सच्या कंटेंटच्या बाबतीमध्ये इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह इथिक्स हे पुस्तक आहे इंग्लिश मीडियमसाठी, आणि मराठीसाठी समग्र नीतिशास्त्र हे पुस्तक आहे. सो याच्या बेसिसवरती जे आपण लेक्चर घेणार आहेत तर हे पुस्तक तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासोबत PYQ चे आन्सर लिहिलेलं सुद्धा माझं पुस्तक आहे, ते सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळेल. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह मटेरियल प्रोव्हाइड होईल. ऍट द सेम टाइम लेक्चर अशा पद्धतीने असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट मिळेल, व्हॅल्यू एडिशन मिळेल. की मी असं म्हणतो की मेन्स मध्ये काय लागतं बघा, एक ऍव्हरेज कंटेंट लागतो ज्याला मी केक म्हणतो. पण जर त्या केक वरती मी सिलेक्शन नाही होणार आहे, पास नाही होणार आहे, त्याच्यावरती चेरी पाहिजे, व्हॅल्यू एडेड मटेरियल पाहिजे, एक्सेप्शनल मटेरियल पाहिजे, ते मटेरियल तुम्हाला लेक्चर्स मधून डिलिव्हर होईल. तिसरी गोष्ट, विचार कसा करायचा, क्वेश्चनला ऍड्रेस कसं करायचं, एसेला डिकोड कसं करायचं, याची थॉट प्रोसेस तुम्ही चांगली डेव्हलप करू शकता. सो कंटेंट, थॉट प्रोसेस आणि प्रॅक्टिस हे 3 जे मेजर एलिमेंट आहेत ते याच्यामध्ये इन्क्लुडेड. म्हणजे आपण सोमवार ते शुक्रवार लेक्चर घेणार आहोत आणि संडेला याची काय असणार आहे, टेस्ट असणार आहे. रिगरसली लिहून घेतो बघा आपण. म्हणजे एसेचे ऑलमोस्ट 8 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर तुमचे मेन्स पर्यंत होतील. इथिक्सचे पण इक्वली तेवढेच पेपर तुमच्याकडून लिहून घेतले जातील. मग त्यात सुरुवातीला इथिक्सच्या बाबतीत सेक्शनल पेपर असतील आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा असतील. सो या 2 विषयाच्या बाबतीमध्ये रायटिंग जास्त मॅटर करत असल्यामुळे त्याच्यावरती आपण लिखाणावरती भर देतो. आता यात बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी केली, मेन्स तितकं लिहिलेलं नाहीये. तर माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स मधून मी तुम्हाला सांगतो, किंवा जे मुलांनी करून दाखवलेलं आहे मागच्या बॅचेस मध्ये, इतकं सुंदर लिहिलेलं आहे. मी त्याचे मध्ये मध्ये सॅम्पल टेलिग्रामला पाठवत पण राहतो. तर कंबाईन करणारे, STI PSI झालेले आणि आतापर्यंत फक्त ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्या मुलांनी इतकं सुंदर फिलॉसॉफिकल एसे लिहिलेले आहेत आणि ऍक्च्युअल एमपीएससीच्या पेपरमध्ये पण लिहिलेले आहेत. हे का करू शकले, कारण प्रोसेसला लवकर सुरू केलेलं आहे आणि राईट डायरेक्शन मध्ये प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. सो जर समजा इनर्शिया असेल, कम्फर्ट झोन असेल की बाबा होणार आहे का, माझ्याकडून लिहून होणार आहे का, कसं लिहून होणार आहे का. बरेच लोक मला सांगत होते की एमपीएससीच्या मुलांना इतकं एसेचं असं कंटेंट, इथिक्सचं असं कंटेंट देऊन चालणार नाही. पण जर मुलांना प्रॉपर वेने सांगितलं की या कंटेंटची युटिलिटी कशी जनरेट करायची, तर ते काय करू शकतात हे तुम्ही दाखवून दिलेलं गेल्या वेळेला. तर त्यामुळे ते एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे. आपण यावेळेला त्याच्या पुढची स्टेज गाठणार आहोत आणि इंटेन्सली या विषयामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील हे बघणार आहोत. बघा, या लेक्चरची रचना अशी असणार आहे की ह्या 3 गोष्टी तर तुम्हाला मिळतील, कंटेंट, थॉट प्रोसेस आणि रायटिंग प्रॅक्टिस. पण त्याच्यासोबत जे कंटेंट आहे किंवा जी थॉट प्रोसेस आहे ती लेक्चर मध्येच कशी इंटरनलाइज होईल आणि एक लॉंग टर्म मेमरी डेव्हलप होईल, यासाठी पण आपण प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून तुमचा जो ऑप्शनलचा वेळ आहे तो सोडून
बाय लार्ज लेक्चरमध्येच तुमच्या मोस्ट ऑफ द गोष्टी होतील. मी जे काही टास्क देईल ते फक्त तुम्हाला वेगळे करावे लागतील, कारण प्रोएक्टिव्ह लर्निंग लागते बघा इथिक्स आणि एसेच्या बाबतीमध्ये. सो त्या दृष्टीने आपल्याला ती तयारी करायची आहे. मी एक ब्रीफली काय फीचर्स आहेत बॅचचे ते सांगतो. एसे बॅच मध्ये 7 जूनला आपण ओपन टू ऑल टेस्ट ठेवले. 8 तारखेपासून लेक्चर सुरू होतील की एसे कसा लिहायला पाहिजे, इथिक्स कसं अप्रोच करायला पाहिजे. पण 7 तारखेला आपण एक ओपन टू ऑल टेस्ट देणार आहे पुन्हा एकदा कम्फर्ट झोन ब्रेक करण्यासाठी. बघा एसेचे ना 3 कंपोनंट आहेत बेसिकली, की तुमची भाषा कशी आहे, तुमचं कंटेंट कसं आहे, आणि तिसरं तुमची विचार प्रक्रिया थॉट प्रोसेस कशी आहे. पहिला एसे शिकवण्याच्या आधीच लिहून घेण्याचं पर्पज असं असतं की तुम्ही कुठे स्टँड करता, की भाषा चांगली आहे का, मग आपल्याला कंटेंट वरती काम करावं लागेल. हे समजण्यासाठी पहिल्यांदा लिहून पाहावं लागतं. तर 7 जूनला कंपल्सरी काय करायचंय, तो कम्फर्ट झोन ब्रेक करा. सी मी प्रोसेस वरती बिलीव्ह करणारा माणूस आहे. प्रक्रिया एक्झाम साठी जी काही महत्वाची आहे ती हे करणार आहे. फार काही असे वेगवेगळे क्लेम न करता प्रोसेस, रिगरस प्रोसेस इन राईट डायरेक्शन, हा बेसिक अप्रोच आम्ही इथे फॉलो करतो. तर त्या दृष्टीने ही बॅच आहे. एसे मध्ये आणि मी सांगितल्याप्रमाणे इथिक्स मध्ये सुद्धा त्याच प्रकारे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, संकल्पनात्मक स्पष्टतेवरती भर असेल. इथिक्सचे लेक्चर 8 जून पासून स्टार्ट होतील. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, थिअरी आणि केस स्टडी या दोन्हीवरती इक्वली फोकस असेल. काही ठिकाणी काय होतं की केस स्टडी चांगल्या घेतल्या जातात, थिअरी निग्लेक्ट होते. काही ठिकाणी थिअरी चांगली घेतली जाते, केस स्टडी निग्लेक्ट होतात. आपल्याला ते नाही करायचंय. दोन्ही गोष्टी चांगल्या हँडल करायच्या आहे. म्हणजे माझं पर्सनल याच्या बाबतीतलं क्रेडेन्शियल सांगायचं की इथिक्स आणि एसे बॅच तुम्ही का जॉईन करायला पाहिजे माझ्याकडे किंवा का केली पाहिजे. तर पुन्हा एकदा ते फार आपण असं स्ट्रेस करत नाही, अंडरलाईन करत नाही, पण कधी कधी सांगणं गरजेचं असतं. तर इथिक्स आणि एसे मध्ये युपीएससीच्या 4 मुख्य परीक्षा मी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी टॉप स्कोरर राहिलेलो आहे. ऑल इंडिया हायेस्ट लेवलचे एसे आणि इथिक्स मध्ये मार्क्स मला होते. त्याच्यानंतर या 2 विषयांच्या बाबतीत आतापर्यंत माझी 4 पुस्तकं आलेली आहेत. त्यानंतर या विषयासाठी जी थॉट प्रोसेस लागते ती थॉट प्रोसेस बऱ्यापैकी माझी डेव्हलप झाली असं मला वाटतं. सो मी तुमचा तो भार जो आहे हा 500 मार्काचा तो डेफिनेटली हलका करू शकतो आणि या प्रोसेसमध्ये एक्सेल करण्यासाठी मदत करू शकतो. सो ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल. तुम्ही जर समजा ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये लेक्चर करणार असाल आणि टेस्ट ऑफलाईन फॉर्मॅट मध्ये देणार असाल तर तशी फ्लेक्झिबिलिटी अलाउड आहे. जे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स करणार आहेत, ऑनलाईन फॉर्मॅटमध्येच ही बॅच जॉईन करणार आहेत, त्यांनी आपलं ऍडमिशन ऍप थ्रू लवकरात लवकर कन्फर्म करायचं आहे. कारण ही जी पुस्तकं आहेत किंवा जे मटेरियल आहे ते इनिशियल मटेरियल जे आहे, पुस्तकं जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणजे जेणेकरून पहिल्या लेक्चर पासून तुमच्याकडे ते गोष्टी असतील. त्यानंतरचं जर समजा काही वेगळं मटेरियल असेल तर ते ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर केलं जाईल. पण सुरुवातीचं मटेरियल तुमच्याकडे असावं. त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍप थ्रू जर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं तर ते तुमच्या फेवरमध्ये बेटर वर्क होईल. सो चर्चांमधून बाहेर राहा. प्रोसेस फॉलो करायची असेल तर जॉईन करा इथिक्स आणि एसेची बॅच. 7 जूनला आपण ओपन टू ऑल एसे टेस्ट लिहूया आणि 8 जून पासून मी सांगतो की काय करायचं ते फॉलो करूया. थँक्यू.